ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. Once again, good morning to all in the name of our Lord Jesus Christ. परमेश्वराला मी धन्यवाद देतो या संधीसाठी आणि त्यासोबत मंडळीचे आणि बाळासाहेबांचे देखील मी आभार मानतो. आज देवाच्या वचनातून उलगडा करण्याची ही संधी मला मिळालेली आहे. I thank church and also pastor for this wonderful opportunity that we could meditate on this word and I could expose it next to you. ज्यावेळेस आपण प्रार्थना करून परमेश्वराचं सहाय्य मागूया, देवाचं वचन त्याचा उलगडा होत असताना परमेश्वराने आमचं सहाय्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. Let's close our eyes for a prayer so that God may open our hearts and our minds to understand the scripture as we go through it. हे आमच्या पवित्र आणि अति थोर अशा गौरवी देवा, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या समोर येतो. Almighty and holy God, we come in the name of our Lord Jesus Christ next to thy throne. परमेश्वरा, तुझ्या अद्भुत वचनांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. We thank you Lord for your word. देवा, तुझ्या वचनातून तू आम्हाला शिकवतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि पवित्रतेमध्ये चालण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवतोस. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. Lord, through your word, you guide and teach us that we learn to walk in the Spirit, in the path of righteousness. आज पुन्हा एकदा तुझ्या वचनावर आम्ही सर्वजण मनन करत असताना, त्यातून अभ्यास करत असताना तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू आम्हा सर्वांना पुरव. Lord, we pray that may your Holy Spirit help us and lead us as we meditate on this word today. हे समजून घेत असताना तू आमचं सहाय्य कर. आम्हाला यातून आमच्या उणीवा, आमचे पाप, आमचे अपराध आम्हाला दिसावेत. And as we meditate on this word, Lord, help us to understand our mistakes, our sins, and our sinful nature. त्याच प्रकारे प्रभू, ख्रिस्तामध्ये तू आम्हाला जी कृपा दिलेली आहे आणि ज्या प्रकारे तू आमचं सहाय्य करत आहे, जी कृपेची साधनं तू आम्हाला दिलेली आहेस, ती पाहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. And help us understand the grace that we receive through Christ and also to understand the means of grace that you have provided us. आज या ठिकाणी अनेक लोक ज्यांनी अजूनही ख्रिस्ताचा आणि तुझ्या कृपेचा स्वीकार केलेला नाही, प्रभू तू त्यांच्या अंतःकरणात कार्य कर, त्यांना पश्चाताप दे आणि त्यांनी तुला शरण जावं अशी दयाने कृपा तू होऊ दे. And we pray, Lord, all those who haven't known you personally, Lord, we pray that may your word open their hearts and minds so that they may know you. आम्ही सर्वजण तुझ्या हाती स्वतःला सोपून धन्यता आणणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तू आहे. We surrender ourselves into thy hands and we ask this prayer in the most righteous name of our Lord Jesus Christ. आमेन. परमेश्वराला मी धन्यवाद देतो की फिलिप्पी करास पत्रातून आपण मागील काही दिवसांपासून शिकत आहोत. I praise God for this wonderful opportunity that we are going through this book word by word. त्याच प्रकारे लूक शुभवर्तमानातून बाळासाहेब आपल्याला मार्गदर्शन करतात, वचनातून शिकवत आहे. And we also know that we're going through the book of Luke as well while pastor is leading us from that book. परमेश्वराला मी धन्यवाद देतो कारण त्याचं वचन जे आहे ते सक्रिय आहे, ते सजीव आहे. I praise God for his word because it is active. ते आमच्या मनाचं पुनरुज्जीवन करतात, आम्हाला संजीवित करतात. And it blesses our hearts and it opens our hearts. पुन्हा एकदा फिलिप्पी करास पत्राकडे आपण वळत असताना मागील भागामध्ये आपण ज्या गोष्टी पाहिल्या किंवा शिकलो त्याची थोडक्यामध्ये आपण उजळणी करूया. And as we move ahead with the next verses, let's look back into the previous verses and meditate on it for a short time. मागील भागामध्ये आपण वचन 3 ते 6 मध्ये या गोष्टी पाहिल्या. And last time we meditated on verse 3 to verse 6. आणि त्यामध्ये पौल फिलिप्पी येथील मंडळीसाठी प्रार्थना करत आहे, उपकार स्तुती करत आहे, हे आपण पाहिलं. And here we see Paul is praying for the church of Philippi. आणि त्यांच्या आठवणीने तो आनंदित होतो आणि कृतज्ञतेने परमेश्वराला तो धन्यवाद देत आहे. And he remembers them and while he remembers them he is also grateful for them. त्यासोबत आपण पाहिलं की पौलाला आणि त्याचे जे सहकारी होते त्यांना या फिलिप्पी येथील मंडळीने जो पाठिंबा दिला आणि आर्थिक मदत दिली, त्याच्यामुळे ते उत्तेजित झाले होते आणि प्रभूच्या सेवेमध्ये ते आवेशाने सुवार्ता प्रसार करत होते. And we also see how eager they were to partake alongside Paul, not just physically but then also helping him financially for the gospel. आणि हे उत्तेजन इतकं सामर्थ्यशाली होतं की सर्व संकटामध्ये
आणि तुरुंगात असताना छळात जाताना देखील अ, अ, पौल आणि त्याच्या सोबतचे जे सहकारी होते त्यांनी देवाचं वचन गाजवण्याचं थांबवलं नाही. And even while Paul was in prison alongside his mates, he was continuously proclaiming gospel and encouraging the churches as well. आणि फिलिपी येथील मंडळीने त्यांना दिलेला हा जो पाठिंबा होता त्याला पौलाने म्हटलंय की त्यांची सुवार्थ्याच्या कार्यामध्ये भागीदारी आहे. And the support the church of Philippi provided to Paul, because of which he calls them partakers for the ministry and for the gospel. याच कारणासाठी पौल आनंदित आहे कारण ज्या मंडळीला त्याने सुवार्ता सांगितली, ज्यांनी पश्चाताप केला, ख्रिस्तावर विश्वास ठेवला, एवढंच नाही तर तारण प्राप्त झाल्यानंतर ते आता ख्रिस्तामध्ये वाढत आहे आणि त्यांचा सुवार्थ्याच्या कार्यामध्ये सहभाग आहे हे पाहून तो आनंदित होत आहे. And here we see Paul is rejoicing because of the gospel that he proclaimed to the church of Philippi. They accepted, they received it, and not just that, but then they are continuously sticking by it, and now they are partaking in it, and they are also defending it, and because of which Paul is rejoicing. त्यासोबत त्यांच्यामध्ये जे देवाने कृपेने ज्या कार्याचा आरंभ केला होता ते कार्य परमेश्वर देव पूर्ण करेल याच्याविषयी पौलाला पूर्ण खात्री होती. And here we see the work that God began in the church of Philippi and in the men there. He was confident enough the work that God initiated, that God started, God will take it to the completion. पौलाला हे चांगलं ठाऊक होतं की ख्रिस्ताने जे मध्यस्थीचं कार्य केलेलं आहे आणि मध्यस्थीची प्रार्थना केलेली आहे आणि आजही तो स्वर्गामध्ये जी मध्यस्थी रदबदली करत आहे ती परिपूर्ण आहे. म्हणून And Paul is very confident about the work of Christ, and also at the same time the intercessory work that Christ does in the heaven for his people. आणि म्हणून जे विश्वासणारे आहे ते पवित्रकरणाच्या द्वारे ख्रिस्ताप्रमाणे, ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे घडवले जातात. And here we see God is sanctifying all his people in the image of Christ. ज्यांना देवाने तारलेले आहे त्यांना तो न्यायाच्या दिवशी पुन्हा दंडाज्ञा करणार नाही. The people who he has saved, he will not call judgment on them. देव विश्वासणाऱ्यांना अनंत गौरवामध्ये घेऊन जाईल. And to all the believers he is going to take to the endless joyful place. आणि तारणाचं कार्य पूर्ण होऊन ते ख्रिस्तामध्ये त्याचा गौरव करण्यामध्ये देव वचनबद्ध आहे. देव तारणाचं कार्य पूर्ण करून ख्रिस्तामध्ये त्यांना गौरव देण्यासाठी देव वचनबद्ध आहे, समर्पित आहे. So God is confirming them into the image of Christ, and he is going to continuously do that, and he will not turn away. आणि जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा देव जो करार पाळणारा देव आहे त्याचा विश्वासूपणा सर्वांना सिद्ध होईल. When Christ will return, he will take all the believers, and he is confident that the work of Christ is also enough. आणि देवाने आणि मंडळीने देखील याविषयी खात्री बाळगावी की देव त्यांच्यामध्ये जे तारणाचं कार्य झालेलं आहे त्याला कधीच अर्धवट ठेवणार नाही. And therefore, church, we also need to be confident enough the work that Lord himself does in us, he will take it to completion. देव आमचं जतन करण्यासाठी समर्पित आहे. And God is dedicated to preserve all the believers. वचन 7 आणि 8 वर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. And this morning we will be meditating on the verse 7 and verse 8. त्यापूर्वी वचन 6 मध्ये जो पौल म्हणत आहे की कारण मला हाच भरोसा आहे की ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. And before we go to verse 7 and 8, let's also read verse 6. And I'm sure of this, that he who began a good work in you will bring it to completion at the day of Jesus Christ. आणि वचन 7 मध्ये तो पहिल्या भागामध्ये म्हणतो की हे जसे तुम्हा सर्वांविषयी मानणे मला योग्य तसे मी मानतो. And in the verse 7 he begins with, it is right for me to feel this way about you all because I hold you. या ठिकाणी पौल कशा प्रकारे त्याला खात्री आहे मंडळीविषयी आणि देव कशा प्रकारे जे तारणाचं कार्य त्याने सुरुवात केलेली आहे ते पूर्ण करले याच्याविषयी तो पूर्ण खात्रीने आता बोलत आहे. And here we see Paul is very confident and sure about the work that God has began in the church of Philippi. आणि म्हणून तो म्हणतो की मला पूर्ण भरोसा आहे तुम्हाविषयी. And therefore he is saying that I am sure of this. वचन 7 मध्ये तो म्हणतो हे जसे तुम्हा सर्वांविषयी मानणे मला योग्य तसे मी मानतो. And in verse 7 he says that it is right for me to feel this way about you all because I hold you in my heart. आणि या ठिकाणी आपल्याला पहिला मुद्दा शिकायला मिळतो की पौलाला फिलिप्पी येथील मंडळीविषयी खात्री आणि भरोसा होता.
And here we see the very first point that Paul is very confident and sure of the church of Philippi. पौलाशी जी मंडळीविषयी समज होती आणि विचार होते, भावना होत्या, यांच्यामध्ये ऐक्य होतं. And here we see the understanding and the knowledge of church of Philippi. They were all united and they were one. तो त्यांच्याशी केवळ भावनिक वृत्तीने जोडला गेलेला नव्हता, And he was not only emotionally attached to the church of Philippi, तर तो पूर्ण ज्ञानाने आणि ख्रिस्ताविषयी, देवाच्या कार्याविषयी जी त्याची समज होती, याच्यामुळे देखील तो त्यांच्याशी जोडला गेला. and he was also aware of the knowledge and also how Christ is working in them, because of which he had a complete understanding of the church of Philippi. पौलाला हे ठाऊक होते की या मंडळीने ज्या दिवसापासून सुरुवात केली, सुवार्ता ऐकली, त्या दिवसापासून ते देवाच्या कृपेमध्ये आणि ज्ञानामध्ये वाढत आहे. And from the very day they heard about the gospel, he was confident now. He was confident because he heard all the reports that they were now growing in the knowledge of gospel and in Christ Jesus. त्यासोबत या मंडळीचा विश्वासूपणा, विश्वासाने केलेले आज्ञापालन, हे देखील पौलासाठी अतिशय खात्री देणार होते. And also their faithfulness towards the gospel in Christ Jesus, that was also a confirmation to Paul as he encourages them. आणि त्यामुळे त्यांची जी आज्ञाधारकता होती, ती पौलाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना आनंद आणि त्यांच्यामध्ये आवेश निर्माण करणारी होती. And their obedience towards it, that was encouraging Paul and all his inmates who were in the prison. अशा प्रकारे आपण पाहू शकतो की फिलिप येथील मंडळीविषयी पौलाला पूर्ण खात्री आणि प्रेम होतं. And here we see he was very confident about the church of Philippi, and also we see his love for the church of Philippi. आणि म्हणून वचन 7 मध्ये तो पुढे म्हणतो की मी तुम्हास माझ्या अंतःकरणामध्ये राखतो. And we see that because in the verse 7 he himself says it, that because I hold you in my heart. त्याला आपल्याला हे माहित आहे की पौल जो आहे हे पत्र तुरुंगामधून देत आहे. And as we all know that Paul is writing this letter from the prison. आणि खरं पाहता जर एखादा व्यक्ती तुरुंगात आहे तर अशा प्रसंगामध्ये त्याला सर्व प्रकारची चिंता, त्याचं भय, निराशा या गोष्टीला तो सामोरे जातो. And it is quite obvious that if he was in prison, he would be anxious, he would be worrying about all the things, but then here we see a complete opposite of it. पौलाला हे ठाऊक होतं की पुढे जाऊन त्याची न्यायालयीन चौकशी होणार आहे, त्याला नीरो राजासमोर उभं राहायचं आहे. And Paul knew that he had to stand for the judgment next to the King Nero. त्यासोबत त्याला कदाचित शिक्षा होऊ शकते हे देखील त्याला ठाऊक आहे. And he knew that he might be beheaded as well. आणि हे सर्व काही त्याच्या समोर असताना देखील फिलिप येथील मंडळी जी त्याच्यापासून 700 ते 800 मैल दूर आहे, त्या मंडळीविषयी तो विचार करत आहे आणि त्यांच्याविषयी तो परमेश्वराला उपकार स्तुती देत आहे. And even amidst all this situation and all these troublesome situation, he yet recalls the church of Philippi, which was far away from him. आणि तो म्हणतो की मी तुम्हास माझ्या अंतःकरणामध्ये राखलेला आहे. And here we see he says that I hold you in my heart. पौल त्यांच्या आठवणीने त्याचं हृदय व्यापलेलं आहे. And in all their remembrance, his heart is full of all the emotions and love for them. यातून आपल्याला पौलाचं त्या मंडळीविषयीचं प्रेम आणि समर्पण दिसून येतं. And we see the love and the heart that he had for the church of Philippi in this verse. देवाचं वचन 2 कोरिंथ्याचा 7वा अध्याय आणि वचन 3 मध्ये आपल्याला असं सांगतं. Let's look into 2 Corinthians chapter 7वा अध्याय आणि वचन 3. chapter 7 and verse 3. तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत नाही, कारण मी पूर्वी सांगितले आहे की आम्ही तुमच्या बरोबर मरावे व तुमच्या बरोबर जगावे असे तुम्ही आमच्या हृदयात आहात. Here's what it says, 2 Corinthians chapter 7 verse 3. I do not say this to condemn you, for I said before that you are in our hearts to die together and to live together. पौलाला आपण पाहू शकतो की किती या मंडळीविषयी प्रेम आणि आस्था आहे आणि कशा प्रकारे त्याचं हृदय त्यांच्याविषयी आनंदित आहे. And here we see Paul quoting and saying that how he loves the churches, and not just churches but the people inside the churches. Yes. आणि त्यांच्या आठवणीने तो पूर्णपणे व्यापलेला आहे आणि त्यांच्यासाठी त्याचं हृदय हे उत्कंठित आहे. And in all his memory, he is recalling it, and therefore his heart is rejoicing in them. पहिले थेसलोनिकाकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 2 ते 5 मध्ये आपण वाचूया. 1 Thessalonians chapter 1 verse 2 to 5.
आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकार स्तुती करतो. आपला देव आणि बाप याच्या समोर तुमचे विश्वासाचे काम व प्रीतीचे श्रम आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरच्या आशेचा धीर ही आम्ही निरंतर आठवतो. भावांनो, देवाच्या प्रियांनो, तुमची झालेली निवडणूक आम्हास ठाऊक आहे. कारण आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने व पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाकडे आले. तसेच तुम्हाकरता आम्ही तुम्हामध्ये कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. Once again, First Thessalonians chapter 1 verse 2 to 5. Here's how it says. We give thanks to God always for all of you, constantly mentioning you in our prayers, remembering before our God and Father your work of faith and labor of love and steadfastness of hope in our Lord Jesus Christ. For we know, brothers loved by God, that He has chosen you, because our gospel came to you not only in word but also in power and in the Holy Spirit with full conviction. हे दोन्ही संदर्भ आपण यासाठी वाचले की आम्हाला यातून हे समजतं की पौल नेहमी त्याने स्थापन केलेल्या सर्व मंडळांविषयी तो विचार करत होता. We read these two references in order to understand how deeply Paul loved the churches. आणि तो त्यांची नेहमी आठवण करून उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने परमेश्वराकडे प्रार्थना करतो, त्याला धन्यवाद देतो. And not just that, but always in their remembrance he is thanking God and praying for the churches. मंडळी, या पहिल्या वचनातून वचन 7 मधून आपण हे शिकतो की ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाने कार्य केलेलं आहे त्याचं हृदय जे आहे ते प्रीतीने व्यापलेलं आहे आणि म्हणून ते मंडळीला प्रिय मानते. And therefore here in this verse we can see the one who has understood the gospel or learned from the gospel, he will continuously love the church. आणि शुभवर्तमान आपल्याला शिकवतं की ज्यांना देवाने तारलेले आहे त्यांना तो त्याच्या विश्वासणाऱ्या समूहामध्ये आणून तो ठेवतो. And we also understand the one who has understood the gospel, God places them inside the church. मंडळी ही देवाने ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेली त्याची वधू आहे. And we know that Christ has purchased a church by His blood. आणि म्हणून जो देवावर प्रेम करतो तो मंडळीवरती प्रेम करतो. And therefore anyone who loves a church, he ultimately loves God. आणि म्हणून मंडळीविषयी पौलाला खात्री आणि प्रेम आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. And for the very reason Paul is confident and sure that God who has began His work in them will take it to completion. पुढे पौल म्हणतो की तुम्ही सर्व माझ्या बरोबर कृपेचे भागीदार आहात. And in the later part he says that you are all partakers with me of grace. मागील भागात आपण शिकलो की भागीदारी यासाठी वापरलेला जो शब्द होता तो कोयनोनिया याचा मूळ अर्थ आपण पाहिला. And the word partakers which in Greek means koinonia. याचा अर्थ सहभागिता किंवा भागीदारी असा होतो. And the meaning of it is partnership, fellowship and communion. आणि नवीन करारामध्ये काही ठिकाणी या शब्दाचा उपयोग आर्थिक सहभाग किंवा आर्थिक त्यांची मदत याच्यासाठी वापरलेला देखील आहे. And in the New Testament it is mentioned multiple times for different things. Sometimes it is for financial fellowship or support or partnership. आणि म्हणून पौलाला या गोष्टीची जाणीव आहे की ख्रिस्तामध्ये फिलिप येथील मंडळी ही आम्हाला तारणामध्ये लाभलेल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादाचे ते देखील वाटेकरू आहेत. And therefore all the spiritual blessings that God has provided, they are also partakers of it together with Him. ख्रिस्तामुळे झालेल्या जे समेटेचं कार्य आहे त्या कार्यामुळं मी या विश्वासणाऱ्यांशी या फिलिप येथील मंडळीशी कृपेने जोडलेला आहे. As brothers who believes in gospel and the union that they have because in Christ, they ultimately know God. आम्ही जसे कृपेने देवाशी जोडलेले गेलो आहोत तसेच आम्ही मंडळीशी देखील जोडले गेलेलो आहोत. And the way we are connected to God by His grace, equally we will be connected to the church. आमची सहभागिता ही कृपेच्या भागीदारीमुळे आहे. And our fellowship is only because of we are partakers even of grace. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही सर्व माझ्या बरोबर कृपेचे भागीदार आहात. And therefore here he is saying that you are all partakers with me of grace. पुढे जाऊन आपण पाहूया की कशा प्रकारे फिलिप येथील मंडळी यांची पौलासोबत भागीदारी होती. And later let's also meditate how he was partaking or how his fellowship was with the church of Philippi.
ते केवळ पौलासोबत आशीर्वादाचेच भागीदारी होते किंवा वाटेकर होते असे नाही. Were they only partakers of grace? Definitely not. तर त्यासोबत ते पौलाचं जे बंधन होतं की ज्या कैदेत तो होता त्याच्यामध्ये देखील ते पौलाचे भागीदारी आहेत असे पौल म्हणतो. And in the very verse, Paul also mentions that they are partakers not just in grace, but then also in their imprisonment. वचन 7चा दुसरा भाग असं म्हणतो की कारण माझ्या बंधनांमध्ये व शुभवर्तमानाविषयी प्रत्युत्तर देण्यामध्ये व त्याच्या प्रतिपादनामध्ये तुम्ही सर्व माझ्या बरोबर कृपेचे भागीदार आहात. And in the second part of verse 7, we see that they are partakers in my imprisonment and in the defense and confirmation of the gospel. प्रियानो, फिलिपीच्या मंडळीने पौलाला केवळ अनुकूल परिस्थितीतच नाही तर त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा तो छळातून जात होता आणि तुरुंगात होता त्यावेळेस देखील समर्थन दिलं. And here we see the church of Philippi did not just supported him even in his good times, but then they also were together with him in his bad time too. त्यांनी पौलाला आर्थिक मदत पाठवली, त्याला धीर दिला. And they supported Paul in financial ways. त्यांच्यामधील जे विश्वासू सेवक होते त्यांना पौलाची चौकशी करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी पाठवले. And they also sent messengers to check how Paul's state and where he was and how he is. आणि पौलाला त्या मंडळीची कशा प्रकारे वाढ होत आहे या गोष्टी त्यांनी पौलाला देवाच्या सेवकांकडून कळवल्या. And not just that, but they also reported how the church is growing and how church is doing. या सेवकांनी जाऊन पौलाची विचारपूस केली, त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याला धीर दिला. And they went and met Paul, and not just that, but then they prayed together as well. आणि प्रतिकूल परिस्थिती असताना देखील आपण पाहतो की पौलाची या मंडळीसोबतची सहभागिता होती ती तुटलेली नाही. And here we see that even in the bad times, the bond between both Paul and church wasn't broken, and they were still united, and they were in communication. आणि याच कारणासाठी पौल म्हणत आहे की मी तुरुंगात असताना देखील माझ्या बंधनामध्ये तुमची कृपेची भागीदारी होती. And for the very reason for Paul is saying that they are not just partakers of grace, but then also in my imprisonment. त्यासोबत आपण त्याचा दुसरा भाग पाहूया की कशा प्रकारे शुभवर्तमानाच्या प्रत्युत्तर देण्यामध्ये या मंडळीची भागीदारी होती. And also in the very same verse where he says that in the defense and confirmation of the gospel, they were partakers, and let's try to understand what he actually meant there. आणि त्या ठिकाणी पौलाने दोन शब्द वापरलेले आहेत की प्रत्युत्तर देण्यामध्ये आणि प्रतिपादनामध्ये. And here we see Paul is stating two different words, defense and confirmation. आणि मूळ शब्द जो प्रत्युत्तर देण्यासाठी वापरलेला आहे तो अपोलोजिया या ग्रीक शब्दाचा अर्थ विश्वासाचं समर्थन करणं. And the word defense, which in actual Greek is apologia, which itself means that defending your faith. आणि फिलिपीकरास मंडळी जी होती ते पौलासोबत ज्या सुवार्तेवर त्या समूहाने विश्वास ठेवला होता त्या सुवार्तेच्या सत्याचं समर्थन करणारी मंडळी होती. And here we know that the church of Philippi knew the truth, and not just knew the truth, but then they defended and they protected the truth. आणि त्या काळामध्ये पौल आणि या ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या छोट्या समूहाचा अनेक विरोध करणारे लोक होते. And in those times, the faith that church of Philippi, and not just them, but then the Christian faith that was proclaimed across the regions, there were a lot of opposition to it. आणि त्यासोबत जे धार्मिक पुढारी होते, जे राजकीय पुढारी होते, ते देखील पौलाचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व समूहाचा विरोध करणारे होते. And there was not just opposition from the religious leaders, but then there was also opposition from the political leaders too. कारण सुवार्तेचा अनुकरण करून जे लोक पौलाच्या मागे जात होते त्यांच्यामुळे त्यांच्या सत्तेला धोका निर्माण झाला होता. And the people who obeyed the gospel, because of them, their positions were threatened, and their roles were threatened. आणि जे पाखंड मतवादी होते, जे खोटे शिक्षक होते, त्यांचं अनुसरण करणाऱ्या लोकांची संख्या देखील पौलाच्या या कार्यामुळे कमी होत होती. And because of the work and the gospel that Paul proclaimed, all the heretics were losing people, and and also the people that they deceived. परंतु जी कृपेची सुवार्ता ज्याच्यावरती या मंडळीने विश्वास ठेवला होता, ज्याच्यावर पौलाने विश्वास ठेवला होता,
ती कशाही प्रकारे ती थांबवता येत नव्हती, कारण ते सत्य जे आहे ते पौलाला नाकारता येत नव्हतं. And the gospel that Paul heard, the gospel that Church of Philippi that heard was working actively in the people, and which could not be stopped by anyone. आणि ही कृपेची सुवार्ता जी आहे ती आम्हाला असं सांगतं की देव अपात्र पाप्यांना कुठल्याही धार्मिक सत्कर्मांनी नाही, तर त्याच्या पुत्राद्वारे, त्याच्या कृपेने, विश्वासाच्या द्वारे त्यांना तो तारण देतो. And this is the grace that we hear from the gospel, that anyone who believes in it, कुठल्याही धार्मिक सत्कर्माने नाही, तर त्याच्या पुत्राद्वारे देव कृपेने, विश्वासाच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांना तारण देतो. and the grace of gospel itself tells that we are not saved by our righteous deeds or anything that we do, but then we are saved by the sacrifice that God has given through his son, and through which we are saved. आणि कृपेचं हे सत्य जे आहे ते धार्मिक पुढाऱ्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना आव्हान देणार होतं. And this is the truth of grace, which was challenging all the religious leaders and also the political आणि leaders. याच कारणामुळे अनेक विरोधक, अनेक छळ करणारे लोक पौलाच्या समोर उभे होते. And for the very reason they were opposing Paul, and not just Paul, but then also the Church of Philippi. हे सत्य, सुवार्तेचं सत्य, मनुष्याची जे बढाई आहे, मनुष्याचा गर्व आहे आणि अहंकार आहे, त्याला आव्हान देणारे सत्य आहे. And this very truth of the gospel was challenging not just them, but in itself it is challenging to everyone. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सत्य गाजवण्यासाठी पौल मंडळीच्या पाठिंब्यामुळे तयार होता. And Paul was doing so just because he had support from the churches as well. आणि किती विरोध जरी असला तरी जे देवापासून दूर आहे, जे अंधकारात आहे आणि नाशाच्या वाटेवर आहे, त्या प्रत्येक मनुष्याला देवाच्या कृपेची गरज आहे. यासाठी पौल देवाची सत्य सुवार्ता गाजवत राहिले. And no matter how much opposition was, Paul was still proclaiming the gospel, because he wanted to go after people who are in the darkness and who were in the sins. मंडळीचा हा पाठिंबा त्याला उत्तेजन आणि धीर देणारा होता. And the support that he had from the churches was encouraging for himself too. आणि मंडळीचं हे समर्थन त्याच्या विश्वासाचं प्रत्युत्तर देण्यासाठी त्याला पाठिंबा देणारं होतं. And the support that he was getting from the churches was also helping him to prepare or defend the faith that we see in this verse. आणि दुसरे तिमोथेयाचा 4 अध्याय वचन 16 ते 17 मध्ये आपण पाहतो की पौल ज्यावेळेस त्याला पाठिंबा मिळाला नाही, त्या परिस्थितीमध्ये देखील तो देवाचं वचन गाजवत राहिला. And in the book of second Timothy, in the letter of 2 Timothy chapter 4 verse 16 and 17, we see even when nobody came alongside him to defend, what really happened. वचन 16 आणि 17, verse 16 and 17. माझ्या पहिल्या प्रत्युत्तराच्या वेळेस कोणी माझ्या बाजूला राहिला नाही, तर सर्वांनी मला सोडले, हे त्यांच्या हिशोबात मोजले न जावं. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला आणि त्याने मला सामर्थ्य दिले, असे की माझ्याकडून सुवार्तेची घोषणा पूर्णपणे व्हावी आणि राष्ट्रामध्ये त्यातल्या सर्व लोकांनी ती ऐकावी. आणखी मी सिंहाच्या तोंडातून सोडवला गेलो. Let's read 2 Timothy chapter 4 verse 16 and 17. At my defense no one came to stand by me, but all deserted me. May it not be charged against them, but the Lord stood by me and strengthened me, so that through me the message might be fully proclaimed and all the Gentiles might hear it. So I was rescued from the lion's mouth. आपण पाहतो की मंडळीचा आणि जे त्याच्या सोबतचे सोबती होते त्यांचाही अनेकदा पाठिंबा नसताना आणि ते त्याला पौलाला सोडून गेलेले असतानाही अनेकदा त्याने सुवार्ता ही धैर्याने गाजवली. And here we see, even after his inmates deserted him, the partakers and the people that he had around him, they deserted me, he did not step back, but then he yet stood for the defense of the gospel. आणि हे समजून घेत असताना अशा प्रकारे आपण मनन करू शकतो की का इतक्या निराशेमध्ये देखील पौल धैर्याने सुवार्ता गाजवत आहे. And here, as we meditate on this, let's try to understand why he is still proclaiming and standing for the defense of the gospel. अनेकदा आपण पाहतो की ज्यावेळेस पौलाची चौकशी झाली, ज्यावेळेस त्याला इतरांसमोर प्रत्युत्तर द्यावं लागलं, and even as he was questioned, and many times when he had to answer to the religious leaders, त्यावेळेस पौल
त्याला जे सत्य समजलेलं होतं, त्याला ज्या सत्याविषयी खात्री होती ती त्याने नाकारले नाही, तर त्याने धैर्याने कबूल केलं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तोच मसीहा आहे आणि तोच जगाचा एकमेव तारणारा आहे. And while he was questioned, he fearfully responded them that Christ is the Son of God and he is the only Savior. प्रेषित 4 मध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस पेत्र योहान यांना कैद झाली आणि त्यांना सभेपुढे उभं करून त्यांची चौकशी झाली. And in Acts chapter 4, we know that Peter and John were standing before the council answering their questions and they were debating there. त्यांना धमकावण्यात आलं की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने कसलाही प्रकारचा प्रचार करू नका. And they were told not to preach and talk about Jesus Christ. त्या ठिकाणी पेत्र आणि योहान यांनी देखील अतिशय धैर्याने म्हटलं की ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या त्या आम्ही बोलू नयेत, हे आमच्याने होत नाही. प्रेषित 4 वचन 20. And in Acts chapter 4 verse 20 we see Peter and John themselves defending themselves by saying this, for we cannot but we speak of what we have seen and heard. वचन 12 मध्ये त्यांनी धैर्याने म्हटलं की कारण दुसऱ्या कोणाही मध्ये तारण नाही, जेणेकरून आपले तारण होईल असं कोणतंही नाव आकाशामध्ये पृथ्वीवरती दिलेलं नाही. And in verse 12 also we see they defending the gospel and saying that there is no salvation in no one else, for there is no other name under heaven given among men by which we must be saved. प्रियांनो, ख्रिस्ताचे शिष्य, त्याचे प्रेषित आणि विश्वासणारे यांनी कुठल्याही प्रसंगी देवाचा पुत्र मसीहा आहे आणि तोच तारण देतो हे कधीच नाकारलं नाही. And all the disciples and the apostles, they never rejected the thought of Jesus Christ not being the only Savior and God. आम्ही देखील हे सत्य कधीच नाकारू शकत नाही की ख्रिस्त हा जगाचा एकमेव तारणारा मसीहा आहे. And we also cannot say no that Christ is not the only mediator and Savior of this world. त्याच्यावर विश्वास ठेवणारी मंडळी आणि त्याचे सेवक हे सत्य गाजवल्याशिवाय राहू शकत नाही. And as his church will never stop and it will not stop telling others about the work that Christ has done. मंडळी या नात्याने आमचं हे कार्य आहे की आम्ही सुवार्तेविषयीचे जे सत्य आहेत ते गाजवावे आणि त्याच्याविषयी प्रत्युत्तर द्यावं. And it is our duty as church that we should defend the gospel and we should proclaim the gospel. आम्ही सुवार्तेच्या सत्याचं जतन करावं, रक्षण करावं आणि त्याची घोषणा करावी. And we should preserve the gospel and the truth of the gospel, and we should continuously save it. आणि फिलिप्पीकरास मंडळीने हे केलं, पौलाला पाठिंबा दिला, त्यासोबत सुवार्तेची घोषणा देखील केली आणि म्हणून पौल म्हणू शकला की माझ्या कृपेच्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी आहात, तुम्ही देवाच्या वचनासाठी प्रत्युत्तर देण्यामध्ये, प्रतिपादनामध्ये तुम्ही माझे भागीदार आहात. And because of the same very reasons he is saying to the church of Philippi that you are all partakers with me of grace both in my imprisonment and in the defense and also the confirmation of the gospel. वचन 8 verse 8 आपण वाचूया. ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांविषयी किती उत्कंठित आहे याविषयी देव माझा साक्षी आहे. And in verse 8 he says that for God is my witness how I yearn for you all with the affection of Christ Jesus. या ठिकाणी पौल या गोष्टीचे समर्थन करत आहे की जी सेवा त्यांनी मंडळीमध्ये केली, जी सेवा तो करत आहे ती ख्रिस्ताच्या कळवळ्यामुळे तो करत आहे. And here Paul is seconding his emotions by saying the reason why he is yearning is only because Christ himself yearns for the churches. आणि तो सांगत आहे की जी प्रीती माझी तुमच्या प्रती आहे ती ख्रिस्ताच्या कळवळ्यामुळे आहे. And the love that he has is because Christ yearns for them and Christ also loves them. पौल मंडळीवरती केवळ भावनावश होऊन प्रीती करत नाही. And Paul is not only loving them just because of his emotions, तर त्याची काळजी आणि मंडळीसाठी त्यांनी केलेली प्रार्थना, मंडळीसाठी केलेली सेवा याच्यातून तो कळवळा व्यक्त होतो. And he's doing it by his love and care too. आणि तो म्हणतो हा कळवळा माझ्यामध्ये जो तुमच्याविषयी आहे तो कळवळा ख्रिस्ताला देखील मंडळी विषय आहे. And here we see that Paul is saying that the way he is yearning, more than that, Christ is yearning for them. आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला
ख्रिस्ताला जो कळवळा मंडळीविषयी आहे त्याच्याविषयी पाहायला मिळतं. And in the Gospels, we see how Christ yearns for the church. मुक्तीच्या कार्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सर्व गौरव आणि महिमा सोडून पृथ्वीवरती देह धारण करून आला. And we know that for the work of salvation, Christ left the heaven and came on earth just for all the sinners. तो स्वइच्छेने या जगामध्ये सर्व गौरव सोडून आला. And he did it on his own will and left all the glory that he had in heaven. तो देव समान असूनही त्याने स्वतःला रिक्त केलं. And being equal to God, he emptied himself तो पित्याच्या अधीन झाला. and he submitted himself to God. तो निर्दोष आणि निष्पाप असताना देखील मनुष्यांच्या सर्व बंडखोरीचे पाप त्याने स्वतःवरती घेतले. Even while being sinless, he himself he was called as a sinner. आणि म्हणून त्याला अपराध्यांमध्ये गणण्यात आले. And therefore he was also considered as sinner too. या कळवळ्या पोटी त्याने पित्याचा सर्व क्रोध सहन केला. And therefore for the very yearning he took all the anger and wrath of God. त्याने मरणाने आपल्या पूर्ण रक्ताद्वारे आपल्या मरणाद्वारे त्यांनी पापाचा दंड भरला. And by his death he purchased the cost of our sins. जर आम्हाला कोणी विचारलं की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आहे तो वधस्तंभावरती काय करत आहे, तो त्या ठिकाणी का मरण पावला. जर आम्हाला कोणी विचारलं की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आणि निष्पाप आहे तर तो वधस्तंभावरती त्या ठिकाणी का मरण पावला. And many if anybody asks us how if God is holy, why did he die on the cross? आणि आम्हा सर्वांना जर एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल If we have to answer it by saying only one sentence, तर आम्ही म्हणू शकतो की तो देवाच्या कळवळ्याने प्रीतीने मध्यस्थीचं कार्य करण्यासाठी वधस्तंभावर गेला. and we can say that the yearning God had for his people, for the very same reason Christ went on the cross. आणि त्याच्याद्वारे त्याने त्याचे जे निवडलेले लोक आहेत त्यांची सुटका केलेली आहे पापापासून मरणापासून. And by doing so, he redeemed all his people from the bondage of sin and from the bondage of death. आणि याच कळवळ्याने त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये शोधलेला आहे. And by the same yearning, Christ has found us. ज्यावेळेस आम्ही पापामध्ये मृत होतो, ज्यावेळेस आम्ही देवाचा शोध घेत नव्हतो, अंधकारामध्ये भटकलो होतो. And while we were dead in our sins and all our trespasses, and we were lost. आणि देव आपल्याला ख्रिस्ताचा कळवळा दाखवतो. त्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला हे कळतं की देवाने ख्रिस्ताद्वारे आम्हाला शोधलेला आहे आणि त्याचा कळवळा त्याची प्रीती आम्हाला ख्रिस्तामध्ये प्रगट केलेली आहे. And while we were sinners and while we were lost, we see in the gospel books how God is working through Christ and how he is yearning for his people. आणि आपण पुढे पाहतो की हा कळवळा जो आहे तो कुठेही विश्वासणाऱ्यांना सोडत नाही, तो शेवटपर्यंत त्या विश्वासणाऱ्यांना टिकून ठेवतो. And because of the way he yearns, he doesn't leave us or leave anybody in the midst, but then he completes it. आणि ख्रिस्ताने जे तारणाचं कार्य कळवळ्याने केलेलं आहे ते कार्य शेवटपर्यंत टिकून ठेवण्यासाठी देवाने आध्यात्मिक पुढाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. And here we see that to make it to completion or to take it to completion, God is appointing churches, the elders and the ministers. आणि असे पुढारी, असे मेंढपाळ ज्यांना ख्रिस्ताचं मन आहे. And leaders who have heart like shepherds. And देवाने त्याचा कळप त्याच्यावरती प्रीती करणाऱ्यांना ज्यांना ख्रिस्ताचं मन आहे त्यांना सोपवलेला आहे. And all these leaders are given unto the group of people who love God and who knows the gospel. मंडळीचे आध्यात्मिक पुढारी जे आहेत ते आमचा जो महान मेंढपाळ आहे त्याचं हृदय व्यक्त करणारे आहेत. And the leaders that God provides in his church, they are reflection of God and Christ leading the flock of his people. आणि ते विश्वासूपणे या तारण पावलेल्या समूहाचं पालन पोषण करतात. And faithfully they're serving and nurturing and nourishing all the people of God. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला भेटतो त्यावेळेस तो पेत्राला विचारतो की काय तू माझ्यावरती प्रीती करतोस काय. And after resurrection we know Christ asks Peter, do you believe in me? योहान 21 आणि वचन 15 पासून पुढे तो वृत्तांत आपण पाहतो की 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्त त्या पेत्राला विचारत आहे की तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का. And in John chapter 21 we see Christ himself asking, do you love me? आणि तो म्हणतो की होय प्रभू तू मला आवडतोस, हे तुला ठाऊक आहे. वचन 15 मध्ये तो म्हणतो
प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की माझ्या कोकरास चाल. And in verse 15, while Jesus is questioning him, do you love me more than these? Jesus responds to him by saying, feed my lambs. प्रियांनो, देवाच्या मंडळीचा सांभाळ करणारे आणि जे पुढारी आहेत ते देवाच्या प्रीतीमुळे, ख्रिस्ताच्या कळवळ्यामुळे मंडळीचं पालन पोषण And करतात. all the leaders and the shepherds that we have in our churches, they yearn just like Christ, and because of which they feed their lambs. कारण देवाची मंडळी ख्रिस्ताने आपल्या रक्ताने विकत घेतलेली आहे. And it is because God has purchased church through the blood of Christ. ज्या उद्देशाने देवाने या समूहाला तारलेलं आहे, निवडलेलं आहे, त्या उद्देशाप्रती, त्या उद्देशाच्या मार्गामध्ये ते त्यांना चालवतात. And for the very purpose God has saved the church and the people for the same reason He leads them in the path of righteousness. आणि इफिस्करास 15 अध्याय 1 आणि वचन 4 मध्ये देवाचं वचन सांगतं की जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरता निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्या समोर पवित्र आणि निर्दोष असावे. Ephesians chapter 1 chapter 5. Oh, sorry, 1 verse 5. 4. वचन 4. Okay. Even as He chose us in Him before the foundation of the world, that we should be holy and blameless before Him. ख्रिस्ताच्या वधूला हे सेवक, हे पुढारी जे आहेत ते डाग आणि सुरकुती विरहित, पवित्र आणि निष्कलंक सादर करण्यासाठी परिश्रम घेतात. And the leaders, they toil hard to make the church holy and blameless next to the Lord. त्यासोबत देवाच्या इच्छेप्रमाणे सुवार्तेला शोभणारे जीवन जगण्यासाठी ते सहाय्य करतात. And they also help people, and not just people but in the church, to walk in the life of gospel and to really align with it. मंडळी ही देवाच्या, ख्रिस्ताच्या अधिकाराखाली आहेत आणि हे जाणून ते कळपाचं संरक्षण करतात. सर्व खोट्या आणि सर्व भडकवणाऱ्या गोष्टींपासून मंडळीचं ते संरक्षण करतात. And understanding the church belongs to Christ, they protect the church from all the wrong teachings and false teachings from false teachers. आणि मंडळी कशा प्रकारे या सेवकांना आणि या समूहाला प्रतिसाद देते आपण पाहूया. वचन फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय वचन 1 आणि 2. And let's see how the church responds to it in the book of Philippians chapter 2. 2 अध्याय वचन 1 आणि 2. याकरता जर ख्रिस्तात काही समाधान, जर काही प्रीतीचे सांत्वन, जर आत्म्याचे काही भागीपण, जर काही कळवळा व करुणा आहे, तर तुम्ही माझा आनंद पूर्ण करा. तो असा की तुम्ही समचित्त असावे, एकमेकांवरती सारखीच प्रीती करणारे, एक जीवाचे, एक चित्ताचे असावे. Philippians chapter 2 verse 1 and 2. So if there is any encouragement in Christ, any comfort from love, any participation in the Spirit, any affection and sympathy, complete my joy by being of the same mind, having the same love, being in full accord and of one mind. प्रियानो, मंडळी या नात्याने आपण विचार करूया की ख्रिस्ताच्या कळवळ्याला मी कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा. तर वचन 1 आणि 2 मधून आपल्याला पाहायला मिळतं की जे ख्रिस्ताच्या अधीन आहेत ते आज्ञापालन करून ख्रिस्ताला प्रतिसाद देतात. And as a church, let's think how we can yearn or how we can submit ourselves. It is by only by obeying what the gospel and the word says. मंडळी या नात्याने आम्ही सुवार्तेच्या ऐक्यामध्ये एक राहतो. And as a church, we are united in the gospel. आम्ही समचित्ती राहतो आणि एकमेकांवरती प्रीती करतो. And therefore we are one in heart and we love each other. आम्ही नम्रतेने ख्रिस्ताच्या आणि एकमेकांच्या अधीन राहतो. And humbly we submit ourselves to each other. प्रियानो, परमेश्वराला धन्यवाद देऊया की त्याने आम्हाला देवाच्या सेवकांकडून, देवाच्या आध्यात्मिक पुढाऱ्यांकडून त्याचा कळवळा आमच्यासाठी प्रकट केलेला आहे. And let's praise God that by spiritual leaders God is yearning through them and working through them. आणि आम्ही या कळवळ्याला प्रतिसाद देण्यासाठी आमच्या मनांची तयारी करू. And let's prepare our hearts to respond to the yearning that God has through Jesus Christ. आणि पौल पुढच्या भागामध्ये वचन 8 मध्ये म्हणतो की याविषयी देव माझा साक्षी आहे. And in verse 8, Paul is saying that God is my witness. पौलाला मंडळीविषयी कळवळ आहे याचं पुष्टीकरण, याचं समर्थन करण्यासाठी तो म्हणतो की देव माझा साक्षी आहे. And the affection that Paul has for this church, he says that God is witness to it.
आणि त्याला हे ठाऊक आहे की देव कधी न बदलणारा एकमेव अंतिम सत्य आहे. And he knows that God is never changing. He's the truth and he is the only God. देव मनुष्याच्या अंतःकरणाची सत्यता जाणतो. And he knows that God knows the reality of our hearts. तो मनुष्याचं मन, अंतःकरण, विचार आणि भावना यांना पारखणारा परमेश्वर आहे. And he knows our thoughts and all our emotions and he tests them. तो हृदय तोलून पाहणारा परमेश्वर आहे. And he weighs them and he measures all the things of our hearts. आणि म्हणून मंडळीविषयी पौलाचे जो कळवळा आहे त्याच्याविषयी पौल म्हणतो की देवच माझा साक्षी आहे. And the affection that he has for the church, he's saying God is witness to it. या ठिकाणी पौल केवळ त्याच्या कळवळ्याविषयी साक्ष देत नाही, तर तो त्याच्या सेवेविषयी देखील साक्ष देत आहे आणि समर्थन करत आहे. And he's not just testifying his love and affection, but then also the work that he has done for them. अनेक ठिकाणी पौलाने आपल्या सेवेचं समर्थन केलेलं आहे आणि मंडळी समोर तो म्हणतो की तुम्ही देखील माझे साक्षी आहात. And many a times he has testified his work for the churches, and he's also saying that you are also witness to it. आणि पहिले थेसलोनिका पत्र याचा 2रा अध्याय वचन 4 ते 10 मध्ये आपण वाचूया. First Thessalonians chapter 4, 2रा अध्याय आणि वचन 4 ते 10. chapter 2 verse 4 to 10. कारण जसे देवाने आमच्याकडे शुभवर्तमान सोपून द्यायला आम्हाला पारखून पसंत केले, तसे आम्ही माणसास संतोषविणाऱ्यांसारखे नव्हे, तर आमची हृदय पारखणारा देव याला संतोषविणारे असे बोलतो. कारण तुम्हाला माहित आहे की आम्ही कधीही तोंडपूजा केली नाही अथवा लोभाच्या ढोंगानेही वागलो नाही. देव साक्षी आहे आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हाला आपला अधिकार चालवता आला असता, तर आम्ही माणसांपासून, तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासूनही गौरव मिळवण्यास झटलो नाही. तर आम्ही तुम्हामध्ये सौम्य होतो. जशी दाई आपल्या मुलाबाळांचा प्रतिपाळ करते, तसे आम्ही ममतापूर्वक तुमची उत्कंठा धरीत तुम्हाला केवळ देवाचे शुभवर्तमानच नव्हे, तर आपला जीव देखील देण्यास आनंदाने तयार होतो. कारण तुम्ही आम्हाला फार प्रिय होता. तर भावानो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. कारण आम्ही तुम्हामधील कोणावर भार घालू नये म्हणून रात्रंदिवस कामधंदा करीत असता तुम्हास देवाचे शुभवर्तमान गाजवून सांगितले. तुम्हास विश्वास ठेवणाऱ्यांशी आम्ही किती पवित्रतेने व न्यायाने व निर्दोषतेने वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही साक्षी आहे. Verse 4 to 10. But just as we have been approved by God to be entrusted with the gospel, so we speak not to please man, but to please God who tests our hearts. For we never came with word of flattery, as you know, nor with a pretext for greed. God is witness. Nor did we seek glory from people, whether from you or from others, though we could have made demands as apostles of Christ, but we were gentle among you, like a nursing mother taking care of her own children. So being affectionately desirous of you, we were ready to share with you not only the gospel of God, but also ourselves, because you had become very dear to us. For you remember, brothers, our labor and toil. We worked night and day, that we might not be a burden to any of you while we were proclaiming to you the gospel of God. You are witnesses, and God also, how holy and righteous and blameless was our conduct toward you believers. पौल या ठिकाणी देवासमक्ष त्याने केलेल्या सेवेची कबुली देत आहे. And here we see Paul is testifying next to God the service that he has done to the churches. आणि तो सांगत आहे की आम्ही कधी तोंड पूजा केली नाही, आम्ही कधी भेदभाव केला नाही. And here he is saying that he never did or never made words of flattery, and they were never greedy. आणि मंडळी प्रति त्यांनी कधी ढोंग केलं नाही. And they were never fake towards the churches. आणि माणसांपासून कसल्याही प्रकारचा गौरव मिळवण्यासाठी ते झटले नाही. And they were not greedy for the respect from the men. मंडळीसाठी ते सौम्यतेने वागले. And they were gentle to the church. ज्याप्रमाणे दाई लेकरांचा सांभाळ आणि प्रतिपाळ करते, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांभाळलं असं पाहू. And like a nursing mother, they were taking care, like nursing mother takes care of his children, equally they were taking care of the churches. आणि मंडळी प्रति असणाऱ्या प्रीतीमुळे ते विश्वासणाऱ्यांसाठी
आनंदाने जीव देखील देण्यासाठी तयार होते. And for the same reason, the love that they had for the churches, they were ready to die and even lay their lives. आणि आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी मंडळीवरती भार घातला नाही, तर स्वतः श्रम आणि कष्ट केले आणि स्वतःसाठी उपजीविका मिळवली. And they did not burden church to provide them, but they worked, they toiled day in, day out, so that they could earn and not be a burden to the church. आणि किती गौरवी आणि किती अद्भुत प्रकारे पौलाने आणि त्याच्या सहकार्याने ही सेवा केलेली आपल्याला पाहायला मिळते. And how miraculously and gloriously Paul served the churches. त्यांनी कसल्याही प्रकारे ढोंग न करता नीतिमान मनाने त्यांनी त्या मंडळीची सेवा केली. And here we see Paul is serving the church with the right heart, without being fake towards them. कारण त्यांना हे ठाऊक होतं की आपल्या सेवेचा आपण केलेल्या कार्याचा देव साक्षीदार आहे. And because he knew that God is a witness to the work that he has done. आणि त्यासोबत तो आमचा न्यायाधीश देखील आहे. And he also knew that God is also a judge. आणि हे जाणून विश्वासूपणे केलेली सेवा देवाला संतोषकारक आणि देवाला गौरव देणारी. And knowing that because of which the service that he did, it was pleasing in the eyes of Lord. प्रियांनो, मंडळी आणि नात्याने आपण या सर्व गोष्टींमधून काय शिकतो? And as a church, dear people, what do we learn from this? काय आपण अशा प्रकारच्या सेवकांसाठी, अशा पुढाऱ्यांसाठी परमेश्वराची उपकारस्तुती करतो का? Do we really thank God for such leaders in our midst? जे सत्याने विश्वासूपणे परमेश्वराची सेवा ख्रिस्ताच्या कळवळ्यामुळे करत आहेत. And who are truthfully serving and doing so because the yearning and the affection Christ has for his church. असे सेवक जे आम्हाला विश्वासणाऱ्यांना कृपेचे भागीदार म्हणून पाहतात. And such leaders look at us by saying that they are partakers of the grace. असे पुढारी जे आमच्या प्रती कशाही प्रकारे ढोंगाने आणि तोंडपूजा करून भेदभावाने वागत नाही. And such leaders who are not partial to any of us. मंडळी या नात्याने आपण हे देखील समजून घेऊया की अशा प्रकारे देवाचं आज्ञापालन करून जे सेवक आहे, जे पुढारी आहेत, त्यांना समर्थन करणं याच्याद्वारे देवाचं गौरव होतं. And by seconding all these leaders for the truth of the gospel and seconding it, and by doing so we are partakers and we are honoring God. मंडळी या नात्याने सुवार्तेच्या सत्यांचं समर्थन करणं हे मंडळीचं देखील कार्य आहे. देवाच्या जे आध्यात्मिक पुढारी आहेत त्यांचे देखील हे कार्य आहे. And standing by the truth and for the gospel, it's not just our duty, but then also ultimately the church leaders' duty too. सुवार्ता प्रसाराच्या कार्यामध्ये मंडळीचा प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे सहभाग असणं हे अपेक्षित आहे. And for the gospel, the church needs to partake directly and indirectly too. ज्या समूहामध्ये देवाने आम्हाला आणलेलं आहे त्या समूहामध्ये देव आम्हाला पवित्रीकरणाद्वारे ख्रिस्ताप्रमाणे घडवत आहे. And God has placed us in such groups so that He can sanctify us and He can make us like Christ. आणि म्हणून आम्ही एकमेकांच्या अधीन होऊन एक चित्ताने ऐक्याने आम्ही सुवार्तेमध्ये विश्वास ठेवून ही वाटचाल आपण पूर्ण करूया. Therefore, let's humbly submit to each other as we walk this path of the gospel and go through it. आम्हाला जर या कळवळ्याचा, देवाच्या कळवळ्याचा योग्य प्रतिसाद द्यायचा आहे तर आम्ही सुवार्तेला गाजूया, आम्ही सुवार्तेचं अनुकरण करू. And if we have to really acknowledge the affection that God has for us, therefore let's proclaim this gospel and share it. आज सकाळी माझी प्रार्थना आहे की या पत्राचा अभ्यास करत असताना देवाने फिलिप्पीकरास मंडळीप्रमाणेच अनेक प्रकारे आम्हाला या मंडळीचं त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करायला आपलं सहाय्य करावं. And this morning my prayer is this, that just as Church of Philippi, we should equally partake and protect and stick towards the gospel. प्रभू करो आणि आम्हा सर्वांना यातून आशीर्वाद द्या. And may God bless us and bless us through this.